असं लक्षात आलं की एकल स्त्रियांचा प्रश्न खूप गंभीर आहे. या प्रश्नाची खोली समजणं खूप अवघड आहे, कारण त्याला अनेक पदर आहेत. म्हणून आम्ही स्वतंत्रपणे त्यांचा मैत्री गट केला. अभया हे नाव त्यातूनच आलं. अभया म्हणजे न घाबरता परिस्थितीला खंबीरपणे तोंड देऊन पुढे जाणारी स्त्री. एकल महिलांमध्ये कुमारिका, विधवा, घटस्फोटिता, परित्यक्ता, तसंच कुटुंबात राहून एकट्या पडलेल्या स्त्रिया असे विविध घटक येतात. जशी जातीची उतरण पूर्वी होती, तशी स्त्रियांमध्ये पण एक उतरंड असते. पारंपरिक भाषेत जर बोलायचं झालं तर नवरा असलेली आणि नसलेली, बिन लग्नाची, मुलगा असलेली आणि नसलेली, मुली असलेली, फक्त मुली असलेली, मूल नसलेली, आणि यावरून त्यांचा सामाजिक दर्जा ठरवला जातो. कुटुंबात राहून एकट्या पडलेल्या स्त्रीची अवस्था तर विचारायलाच नको. सगळ्यात जास्त घुसमट तिची होते, कारण तिने मुखवटा तर सुखाचा धारण केलेला असतो आणि मनातनं ती रडत असते. माणसाला जगताना याच्यावर आणखीन 2 गोष्टी लागतात. त्या म्हणजे सामाजिक मान्यता, सोशल सँक्शन, आणि भाषिक संवेदनशीलता. तुम्ही कोणीही असा, घरकाम करणारी बाई असो नाही तर पदाधिकारी असो, तिला असं वाटतं की आजूबाजूच्या लोकांनी आणि समाजाने तिची दखल घ्यावी. खूप साध्या आणि छोट्या गोष्टी असतात, पण अनेकदा बोलताना सुद्धा अशा बायकांकडे दुर्लक्ष केलं जातं आणि अनुल्लेखाने मारलं जातं. दिसताना तर सगळं छान दिसतं, पण तिला कळतं की हा आपल्याला चिमटा घेतलेला आहे. यांनाही असं वाटतं की सगळ्यांप्रमाणे आपण छान राहावं, नटावं, थटावं, हसावं. हे काही चूक नाहीये, पण त्यांच्या या प्रसन्न आणि छान राहण्याकडे बघून समाजाच्या भुवया उंचावल्या जातात. त्यांच्या चांगल्या गुणाची नोंद घेतली जात नाही. त्यांना आनंदाने जगायचा अधिकार नाहीये का? मला एक उदाहरण सांगा असं वाटतं. आमच्या अभयातली एक सदस्य आहे. 19व्या वर्षी एका मुलाला पदरात टाकून तिचा नवरा मृत्युमुखी पडला. सासरच्या आणि माहेरच्या लोकांनी इतके निर्बंध घातले आणि तिचं खच्चीकरण केलं. 19 वर्षाची मुलगी, नवीन कपडे नाही घालायचे, चपला नाही घालायच्या, कुंकू नाही लावायचं, बांगड्या नाही घालायच्या, ताजं खायचं नाही, इथपर्यंत ते पोचले. आणि कोणाकडे जायचं असेल तर त्यांची परवानगी पाहिजे. ती काम करून पैसे मिळवायची, ते पैसे चालायचे, पण आयुष्याचा आनंद घ्यायची परवानगी नव्हती. ती आमच्याकडे आली, हळूहळू धीट झाली. तिने ही बंधनं झुगारून दिली. आता तिच्या गावात ती सरपंच झाली आहे. पण हा प्रवास इतका सोपा नव्हता. त्याला खूप धाडस लागतं आणि हिंमत लागते. ही हिंमत अभयाने दिलेली आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत. जी स्त्री चौकट मोडून जगण्याचा प्रयत्न करते, तिची कोणतीही पोझिशन असो, म्हणजे ती आर्थिकदृष्ट्या संपन्न असो, शिकलेली असो, कुठलाही चांगला व्यवसाय करणारी असो, तरी समाज तिच्या चारित्र्यावरती संशय घेतो किंवा प्रश्न निर्माण करतो. मला एक उदाहरण द्यायचं आहे. खरं म्हणजे नाव कोणाचं घेऊ नये, पण हे रील सगळेजण बघतात. शुभांगी गोखले म्हणून जी एक कलाकार आहे, ती मला वाटतं सगळ्यांना माहिती आहे. मोहन गोखल्यांचं खूप लहान वयामध्ये निधन झालं आणि त्या वयाच्या 30च एकट्या पडल्या. त्यांनी त्यांच्या रीलमध्ये असं सांगितलं की एकल महिला म्हणून मी जे भोगलं त्याची तुम्हाला कल्पनाच येणार नाही. कारण ती तरुण होती, सुंदर होती, अशा व्यवसायात होती की सगळ्यांना असं वाटायचं की ती सहजे अवेलेबल आहे. आणि शेजारच्या पाजारच्या पुरुषांकडे बघून जरी हसलं तरी त्यांच्या बायकांना वाटायचं की हे आपल्या नवऱ्यावर लाईन मारते. ती म्हणाली, शेवटी माझी अशी वेळ आली की माझा ना पुरुषांशी बोलायचा कॉन्फिडन्सच गेला. जेव्हा 50शी उलटली आणि माझं वय चढायला लागलं, तेव्हा मी हसायला तरी बघून सुरुवात केली की आता कोणी आपल्यावर संशय घेणार नाही. पण इतक्या कर्तृत्ववान स्त्रीच्या बाबतीत जर हे असं होत असेल, तर जी स्त्री तळागाळात आहे तिची काय परिस्थिती असेल याची आपण कल्पना करू शकतो. भाषिक संवेदनशीलता हा एक मुद्दा आहे. त्याच्याबरोबर जर बोलायचं झालं तर आपण बोलताना खरोखरच विचार करतो का, हा माझा प्रश्न आहे. कारण स्वतःबद्दल बोलताना माणसं सावध असतात, पण इतरांबद्दल आपण सहजपणे प्रतिक्रिया देतो. ह्याचं एक म्हणलं की आजी जरा थांबा, आजोबा थांबा, तर त्यांना आवडत नाही. त्यांनी पण पद्धत नाही, म्हटलं काय वाईट बोललं का, आजी म्हणल्या. तेव्हापासून आम्ही असा नियम केलाय की कोणीही येऊ देत नाही. तसंच ज्या मुद्द्यावर आपण काम करतो, नवरा मेलेली, नवऱ्याला गिळून बसलेली, नवरा सोडलेली, नवऱ्यानी सोडलेली, बिन लग्नाची, विधवा, परित्यक्ता, वांझ असे शब्द वापरले जातात की जे शब्द उच्चारणं सुद्धा किती कठीण आहे. अशा शब्दाचा त्या बाईच्या मनावर किती आघात होतो. गावामध्ये आम्ही गेलो होतो एक कार्यक्रम घ्यायला.
तर आम्ही असं म्हणत होतं की एकल महिलांच्यासाठी आपण कार्यक्रम घेऊया, बिन लग्नाच्या बोलवायच्यात का नवऱ्या मेलेला बोलवायच्यात? अहो म्हणलं काय आहे, म्हणलं काही नाही, असं काही नाही, सगळ्या बायकांना बोलवायचं, नवरा असलेलाही बोलवा, नसलेला नाही बोलवा. पण हे त्यांची ओळख आहे का समाजामध्ये, ह्याचा आपण विचार करायला पाहिजे. हे शब्द जे असतात ना, ते त्या बाईचं काळीज ना आरपार कापत जातात, तिची जगण्याची उमेद ते संपवतात, याचा कोणी विचारच करत नाही. खरं म्हणजे हल्ली दूरदर्शनवर बातम्या देताना कुत्र्याला सुद्धा श्वान म्हणतात, डुकराला वराह म्हणतात, पण जित्या जागत्या माणसाबाबत आपण काय शब्द वापरायचे याचा विचारच करत नाही. मी एकल महिलेसाठी मराठीमध्ये अजून काय शब्द आहेत किंवा अभयासाठी काय आहेत असे शोधत होते. त्याच्यामध्ये मला संस्कृतमध्ये एक शब्द सापडला, तो म्हणजे विश्रब्धा. विश्रब्धापूर्वी ह्याच्यावरती विश्रब्ध शारदा म्हणून नाटक पण आलं होतं, पण विश्रब्धा हा शब्द सुद्धा किती अवघड आहे बोलायला. म्हणजे त्यांचं आयुष्य कसं आहे. माझी एक मैत्रीण आहे, तर ती ना ज्योतिष बघते, तेव्हा ती असं म्हणली होती की नावावरनं आणि विचारावरनं खूप वेळेला लक्षात येतं की त्या माणसाच्या वाट्याला काय येतं. मला खूप वेळेला वाटतं की हे विश्रब्धा शब्द किंवा हे जे शब्द वापरलेले आहेत वरचे, ते नुसते शब्दच तिच्या वाट्याला काय आलं ना याची ओळख करून देतात की काय, असं मला खूप वेळेला वाटतं. आता आपले जे पंतप्रधान आहेत माननीय नरेंद्रजी मोदी, ते स्त्रियांच्या सन्मानाबाबत खूप दक्ष असतात, कृतिशील असतात, एकंदरीतच माणसांच्या भावनांचा ते आदर करतात. त्यामुळे ते आल्यानंतर त्यांनी दिव्यांग, विशेष मुलं, अंध असे शब्द प्रचलित केले. आता शरीर विक्रय करणारे स्त्रिया म्हणतात, व्यवसाय करणारे स्त्रिया म्हणत नाही. आम्ही पण या घटकात पण आम्ही काम करतो. माझी विजयाताई तुम्हाला अशी विनंती आहे की या अभया अभियानाचं नेतृत्व करावं आणि शासनापर्यंत अभयांची व्यथा आणि वेदना पोहोचवावी. एकल स्त्रिया असा शिक्का न मारता त्यांना अभय संबोधावं. या नावाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातल्या अनेक स्त्री पुरुषांनी आम्हाला लेखी पाठिंबा दिलाय, सह्या दिलेल्या आहेत. मध्य प्रदेश सरकार अशा स्त्रियांना कल्याणी म्हणतं. मला असं वाटतं की मध्य प्रदेश सरकार आपल्या पुढे का गेलं, म्हणजे आपण सगळे एकच आहोत, पण कर्वे, फुले आणि आंबेडकर यांचा आपण वारसा सांगतो, आपण पुरोगामी विचारांचे लोक आहोत, तर मग आपण ह्या बायकांच्याबद्दल काही चांगला शब्द वापरायचा विचार करणार आहोत की नाही. मग अशी आम्ही संस्था ओळख घेत होतो तेव्हा प्रत्येकाने असे शब्द सांगितले की आम्ही विधवा बायकांना वीरांगना म्हणतो, कारण नवऱ्याच्या मागे त्या घर सांभाळतात, सासू सासऱ्यांना सुद्धा सांभाळतात, ह्याच्या खाली अंडरलाईन केली होती. पण म्हणजे हे सगळं असताना आपण त्या बायकांचा विचार करणार की नाही. कोणत्याही स्त्रियांचा त्यांच्या वैवाहिक स्थितीवरून दर्जा ठरवला जाऊ नये. महिला धोरणामध्ये अभयांच्या मालमत्तेबाबत होणारे वाद, फसवणूक, त्यांचा छळ, शोषण या सगळ्यांबाबत काही विचार केला जावा. साधी गोष्ट आहे, आमच्या खेड्यामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्या सांगतात की नवऱ्याशी भांडण झालं की सासरचे लोक तिचं आधार कार्ड, पॅन कार्ड, विवाहाचा दाखला, काही 2 फोटो, सर्टिफिकेट ही देत नाहीत. फारच राग आला तर ते फाडूनही टाकतात. म्हणजे तिचे सगळे दरवाजे कुठल्या काही स्कीम घेण्याचे बंदच होतात आणि हे सगळं मिळवण्यातच तिची ताकद खर्ची पडते. आम्ही अभयातनं काय करतोय हे मी मांडत नाहीये, फक्त ते आम्ही अभया पुस्तकात नमूद केलंय, सगळ्यांना दिलंय. पण ह्या प्रश्नाची लांबी, रुंदी आणि खोली आपल्या सगळ्यांसमोर ठेवण्यासाठी हे मांडतीये. आम्ही एकटे पण पेलताना या विषयावर कार्यशाळा घेतो, त्याच्यामध्ये अनेक जण सहभागी होत असतात आणि इतके बारीक मुद्दे निघतात की अरे आपण हा विचारच केला नव्हता की असं पण असतं का. त्यात एका ताईने सांगितलेली एक गोष्ट माझ्या मनामध्ये घर करून बसली आणि ती मी दरवेळेला सांगते. ती एकटी म्हणजे शिकलेली आहे, छान आहे, जॉब आहे, सगळं छान आहे, पण ती वर्षानुवर्ष एकटी राहत होती. 40शी उलटल्यानंतर तिला असं वाटलं की आता आपण जर कधी मेलो तर, म्हणून ती रोज रात्री झोपताना सगळं स्वतःचं व्यवस्थित आवरते आणि झोपते. कारण तिला भीती वाटते की रात्री जर आपण गेलो आणि सकाळी कुणी दरवाजा फोडला तर आपण अस्ताव्यस्त पडलेले नको. माणूस स्वतःबद्दल किती सावध असतं की आपण मेल्यानंतर किंवा आपण असे कोणासमोर नको वेड्यासारखं दिसायला किंवा बसायला, की आपली अवस्था अशी दयनीय नको आहे. दारावर कोणाला फोन करायचे, त्यांची नावं, नंबर, पत्ता लिहिलेला आहे, समोर टेबलावर खर्चाला 2000 रुपये ठेवलेले आहेत, हे रोज करायचं. हा मला असं वाटतं हा मानसिक छळ आहे. स्वतःचा स्वतः केलेला, स्वतःबद्दल वाटणारी अगती कथा. तिला म्हणलं अगं तू शेजारच्या, अगं ताई मला म्हणाली शेजारचे वगैरे सगळे ठीक आहेत ग, पण सकाळी ना मी नाही दार उघडलं तर एखाद वेळेस तर माझा दूधवाला सुद्धा दरवाजा फोडेल, पोलिसांना सांगेल.
मग काय माझी अवस्था होईल. घरामध्ये कसं असतं की घरातली इतर माणसं लगेच पांघरून घालतात, अंगावर पातळ टाकतात, साडी टाकतात. माझ्या बाबतीत हे होणार नाही ना. म्हणजे तिने हे सांगितल्यानंतर ना 10 मिनिटं सगळे स्तब्धच झाले. कोणाला काय बोलावं हे सुचलंच नाही. मला जाताना अजून एक गोष्ट सांगायची आहे की सध्या मी मराठवाड्यात पण काम करतोय. तर माझी कार्यकर्ती रंजना, माझी सहकारी, 2 मुलींपेक्षा जास्त मुली असलेल्या कुटुंबाचा आम्ही अभ्यास करतोय. तेव्हा असं लक्षात आलं की 3ऱ्या, 4थ्या आणि 5व्या मुलीचं नाव पालक शासकीय योजना मिळाव्यात म्हणून कुठेच घालत नाहीत, रेशन कार्डमध्येही घालत नाहीत. त्या मुलीचं काय? म्हणजे खरंच जन्मापासून ती किती नकोशी असते याचं हे उदाहरण आहे. केवळ शिक्षणाचीच नाही तर संपूर्ण आयुष्याची हेळसांड होते. ह्या तिची काय चूक आहे? मला नेहमी असं वाटतं की नियम, कायदे, समाजाच्या चौकटी, स्त्री पुरुष असा विचार न करता एक जीव म्हणून, एक जिवंत व्यक्ती म्हणून बाईचा किंवा त्या मुलीचा विचार केला पाहिजे. ही जर वेळ आपल्यावर आली, मी जर 4थी आणि 5वी असते आणि मला काहीच संधी मिळणार नसेल तर मी काय करीन आयुष्याचं, पाय कुठे घसरेल हे सांगता येत नाही. रेड लाईट एरियात काम करताना आमच्या असं लक्षात आलं होतं की एका मुलीला आमच्या दवाखान्यातनं आम्ही रेस्क्यू केलं. तेव्हा ती म्हणाली की ताई 1-5 मिनिटं थांबा, मला माझ्या घरी जाऊन येईल, माझा एक डबा आणखीन साडी घेऊन यायची. म्हणलं अगं नाही, तू गेलीस की परत येणार नाहीस. ती म्हणाली नाही ताई, मला डबावर बेसन लाडू मिळालेत आणि माझी जरीची साडी आहे, मी आणते, मला पुन्हा मिळणार नाही. म्हटलं मी तुला देते, तू जाऊ नको. ती म्हणली नाही ताई, मी 5 मिनिटात आले. आणि 5 मिनिटासाठी गेलेली ती अजून तरी मला भेटलेली नाहीये. छोट्या छोट्या गोष्टी आयुष्यामध्ये माणसाला मिळतात तेव्हा त्याची किंमत वाटत नाही, पण अक्षरशः एक ग्लास पाण्यासाठी किंवा एका भाकरीसाठी जेव्हा बाई स्वतःचं शरीर विकायला उभी राहते आणि याच्यासाठी ती अडकते तेव्हा काय परिस्थिती होते हे आपण विचार केला पाहिजे. ताई, आपला आणि माझा परिचय प्रत्यक्ष नव्हता, आजच तो झालाय. पण जेव्हा ही बातमी की आज महाराष्ट्रातले आम्ही परिषद घेतोय, आपण येणार आहात, हे फेसबुकवर वगैरे सगळीकडे गेली, तेव्हा औरंगाबादमधली माझी एक मैत्रीण आहे, तुम्हाला माहिती असेल, सुनीता तगारे, तिने मला फोन केला आणि असं सांगितलं की मीना, तू बिनधास्त बाईंसमोर बोल, घाबरू नकोस, त्या पदाधिकारी आहेत म्हणून. त्यांचे वैशिष्ट्य असं आहे की त्या तळागाळातल्या बायकांचे प्रश्न सोडवतात आणि आईच्या मायेनी सगळं ऐकून घेतात. आणि ह्या विश्वासाने ताई मी आपल्यासमोर आमच्या सगळ्यांच्या वतीने हे गाऱ्हाणं मांडतेय आणि मला विश्वास आहे की तुम्ही न्याय द्याल. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. अभया परिषद होते आहे याकरता इथं उपस्थित असलेले संस्थेचे अध्यक्ष, सर्व सन्माननीय पदाधिकारी, मीनाताई, आणि ज्यांच्या विशेष आग्रहामुळे आज मी आणि महाराष्ट्रातनं वेगवेगळ्या जिल्ह्यांमधनं आलेले सगळे संस्थांचे प्रतिनिधी, मी मीनाताईंचं बोलणं ऐकत होते आणि मनात विचार करत होते की खरंच आहे, आपण सहजपणे एखादा शब्द बोलतो, एखादं वाक्य बोलतो, पण ते वाक्य बोलत असताना समोरच्या व्यक्तीवर त्याचा किती विपरीत परिणाम होऊ शकतो याचा कुठे विचारच होत नाही. फार सहजपणे आपण विशेषण लावून टाकतो. आणि मी मनामध्ये विचार करायला लागले की मी आज इथं आले आहे, पण माझ्या बोलण्यामध्ये असं एखादं वाक्य तर जात नाही ना. हा विचार सगळ्यात आधी प्रत्येकानं केला पाहिजे, असं मला तुमच्या बोलण्यातनं सगळ्यात पहिलं जे सुचलं ते हे सुचलंय की फार विचारपूर्वक माणसानं बोललं पाहिजे आणि वागलं पण पाहिजे. अनेक विषय आपण आता इथं मांडलेत आणि ते सगळेच विषय खूप गंभीर आहेत. जेव्हा महिला एकटी पडते तेव्हा तिला अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतं. हे जे एकटं पडणं आहे हे कित्येक वेळेला परिस्थितीने तिच्यावर आणलेलं असतं. कित्येक वेळेला समाज आपली जबाबदारी पार पाडत नाही म्हणून ती एकटी होते. मला तर हे खूप म्हणावंसं वाटतं. जेव्हा महिला एक घराचा आधारस्तंभ असते, सगळ्या घराला सांभाळते,
नवऱ्याचं बघते, मुलांचं बघते, मुलांना संस्कार देते, अभ्यास करते, त्यांचा अभ्यास घेते, घरामधल्या मोठ्या माणसांकडे पण लक्ष देते आणि खऱ्या अर्थानं ती घराचा आधारस्तंभ बनून सगळ्या कार्यक्रमामध्ये, सगळ्या गोष्टींच्या मध्ये सहभाग देते. एका अर्थाने वंडर वुमन असते. जेव्हा तिची वाताहत होते, त्या वाताहतीला परिस्थिती, कुटुंब आणि अल्टिमेटली समाज जबाबदार असतो. समाज म्हणून आपण काही देणं लागतो, आपण काही तिच्याकरता पाहिलं पाहिजे, ही भावनाच जेव्हा संपून जाते तेव्हा तेव्हा ही प्रश्न अधिक जास्त वाढत जातात. मला नेहमी असं पण वाटतं की महिलांच्या संरक्षणाकरता, सन्मानाकरता अनेक कायदे सरकारनं केलेत. या कायद्यांचा खूप उपयोग पण होतो आणि कधी कधी असंही वाटतं की इतके कायदे केले तरी सुद्धा घटना घडतातच, असंही होतं. असं का होतं? मला स्वतःला नेहमी असं वाटतं की कायदे कधी येतात तर ज्या वेळेला समाजाचं समाज भान सुटतं की आम्ही हे केले पाहिजे, आम्ही ते केले पाहिजे, हे सगळं योग्य आहे आणि सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं करण्याकरता समाज जेव्हा अग्रेसर असतो त्यावेळेला आम्हाला लगेचच कायद्यांची गरज नाही वाटत. पण ज्या वेळेला समाजाचं हे भान सुटतं आणि लोक चुकीचे वागायला लागतात, त्यांना नीट वागा हे सांगण्याचं सुद्धा आपलं भान सुटतं आणि नंतर वाईट वागल्यानंतर चांगलं तू वागलं पाहिजे ही सांगण्याची क्षमता जेव्हा आपण गमावतो, कारण मुळामध्ये आपणच स्वतः काही करत नाही, मग त्यावेळेला वाईट घटना घडायला लागतात, कायद्याचं राज्य यावं लागतं, कायदे करावे लागतात आणि मग कायदा हा सर्वोच्च होतो. तो असला पण पाहिजे, पण तरी सुद्धा समाज म्हणून आपण खूप गोष्टी करायला हव्यात, हे आपलं कर्तव्य आहे, हे आपण विसरतो. हे सुद्धा मला असं वाटतं हे नमूद करणं फार गरजेचं आहे. आता एकल महिलांच्या बाबतीमध्ये आपण बोललो, तुम्ही म्हणतात की त्यांना अभया म्हटलं पाहिजे. अगदी खरं आहे, पण अभया हा शब्द पण कधी येईल जेव्हा मनामधनं आणि डोक्यामधनं त्या एकल महिला आहेत हे आपण काढू, तेव्हा ते अभया येईल. त्याशिवाय अभया येणारच नाही. नाहीतर मग काय होईल, आमच्या ज्या महिला आहेत ना, ज्या एकल महिला ज्या अभया म्हणून काम करतात, अशी वाक्यरचना होईल. मुळामध्ये आपल्या सगळ्यांना आपल्या डोक्यात हे ठेवावं लागेल की त्या एकल आहेत, त्या वंचित आहेत म्हणून त्या अभया आहेत आणि म्हणून आम्ही त्यांच्याकरता काम करतो, असं जर असेल तर हे कधी संपणार नाही. त्यामुळे आपल्या सगळ्यांना इन्क्लुडिंग मी, आपल्याला हे ठरवावं लागेल की त्या अभया आहेत म्हणजे त्या अभया आहेत, त्याच्या पुढं काही नाही, त्याच्या पुढं काहीही नाही. त्या अभया आहेत, त्यांचं एकाकीपण जे आहेत ते दूर करण्याकरता आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायचे आहेत. इतकंच जर डोक्यात ठेवलं तर आपण चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकू. हे मी याकरता म्हणते की काही गोष्टी आपल्याला जीवनामध्ये सवयीने येतात आणि काही गोष्टी या जीवनाचा अविभाज्य भाग होतात. आपल्याला सवयीने पुढे नाही जायचंय, त्यांना आपल्या जीवनाचा अभया या शब्दाशी प्रामाणिक राहण्याकरता आपल्याला अविभाज्य भाग बनवायचा आहे. तेव्हा मला असं वाटतं की या विषयामधलं उत्तम काम होऊ शकेल. अनेक प्रश्न तुम्ही सांगितलेत, खरंच खूप संवेदनशील प्रश्न आहेत, त्याबद्दल मी आता बोलत नाही. पण मला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की जेव्हा अभयाच्या विकासाकरता, त्यांचे एकटेपण दूर करण्याकरता आपण काम करतो आहोत, त्यावेळेला मला असं पण वाटतं की एकीकडं ते तर काम झालंच पाहिजे. मग मैत्रिणींचा ग्रुप स्थापन करणं आहे, त्यांच्याकरता वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज होतील, हे सगळं करणं आहे, हे सगळं आहेच आहे. पण पाठीमागून एक अजून काम होणं खूप गरजेचं असं मला वाटतं. ते म्हणजे बऱ्यापैकी आपल्या कुटुंब पद्धतीचा ऱ्हास होत चाललाय. याआधी हे प्रश्न नव्हते का? तर होते,
पण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ते कधी समोर येत नव्हते, कारण आपली कुटुंब पद्धती अतिशय स्ट्रॉंग होती. घरामध्ये अनेक माणसं असायची. कधी कधी त्याच्यामध्ये बाईचा आवाज पण दबायचा, हे पण होतं. पण तरी त्याचे फायदे पण खूप मोठे होते, की त्या महिलेला घरामध्ये कधी एकटं वाटायचं नाही. घरामधली कोणीतरी एखादी महिला तिला विचारायला असायची की काय झालं ग, आज तू बोलत नाहीयेस, काही बरं नाही का, दुखतंय का, सहजपणे हे विचारणं होतं. आज म्हणजे आपल्या विचारण्याचा आव असतो, तेव्हा सहजपणे घरामध्ये हे वावरणं असायचं. ते संपून गेलंय आता, आणि म्हणून अजून एकाकीपणा वाढतो पण आहे. मीनाताई, मला हे जरूर सांगावं असं वाटतं की एकीकडं त्यांचा एकटेपणा कमी करण्याकरता सगळे प्रयत्न करणं, ज्याच्याबद्दल आपण बोललाय, ज्याच्याबद्दल माझ्याकडे आपण पाठवलं पण आहे, हे सगळे प्रयत्न करणं, पण दुसऱ्या बाजूनं त्यांच्या परिवाराला, समाजाला नीट समजावून सांगणं की त्या एकट्या राहणार नाहीत, याची सुद्धा काळजी घेण्याचं काम आपलंच आहे. अनेक वेळेला मला असं पण जाणवतं की अनेक महिलांशी मी बोलते, खूपदा एकट्या असतात, परिस्थिती खूप छळते, खूप त्रास देते, त्याच्यामधनं त्या लढतात, त्याच्यामधनं त्या उभ्या पण राहतात, आणि मग एक कणखर भक्कम महिला उभी राहते, ज्याचा खूप आनंद आहे. पण त्याच वेळेला की ठीक आहे, तुम्ही मला नाही विचारलं, पण माझी मी तर राहिली ना उभी, गरज नाही मला तुमची, या निगेटिव्ह टोनकडे सुद्धा ती वळायला लागते. आपल्याला ही पण काळजी करायची आहे की त्या निगेटिव्ह झोनमध्ये तिने जाता कामा नये, याची सुद्धा आज काळजी करणं खूप गरजेचं आहे. मी हे सगळं का बरं म्हणते, तर त्यांचा एकटेपणा कमी करायचा आहे, त्यांना छान सोबती द्यायच्या आहेत, मिळून छान काम करायचं आहे, हे सगळं मान्य आहे. पण माणसाच्या आयुष्यामध्ये एका गोष्टीला आपल्याला कुठंच उपाय नाही सापडला, ते आहे प्रेम, ते आहे स्नेह. आणि प्रत्येक व्यक्ती काय विचार करते, मला माझ्या माणसाचं प्रेम मिळू देत, मला माझ्या माणसाचा आपलेपणा मिळू देत, घरच्या माणसानं मला विचारू देत, थोडस मला जो त्रास होतोय त्याच्यावरनं मी जो रस्ता काढलाय, एक दोन शब्द त्याच्याबद्दल त्यांना बोलू देत, मला खूप बरं वाटेल. ते होत नाही, आणि मग इकडं महिला एकट्या एकट्या होत जातात, कुडतात मनाशी की मी किती केलं पण मला कोणी विचारलं, कोणीच नाही केलं. याच्यामध्ये आपली भूमिका, संस्थांची भूमिका ही कॅटलिस्ट सारखी असली पाहिजे, जी कुठं दिसणार नाही, पण दोघांना जोडण्याकरता प्रयत्न मात्र आपल्याकडनं होते. मी हे का म्हणते, आपण किती प्रेम देऊ देत, किती खाऊ देत, पण आपल्या कुटुंबाची ओढ ती कमी तर होतच रे, व्हायला पण नको. पण मग ती मुलगी, ती महिला, ती मुलगी जरी एकटी नाही राहिली, पायावर उभी राहिली, तिला सगळी सुख मिळाली, तरी सुद्धा ती कुठंतरी आतमध्ये एक कुठंतरी दुःख बाळगत असते की माझ्या माणसाने मला नाही ऍक्सेप्ट केलं, त्याने नाही माझ्याकडे प्रेमानं बघितलं, काय हरकत होती जरा माझ्याबद्दल चांगला अप्रोच ठेवण्याची. हे दुःख कायम मनामध्ये राहतं. मला असं वाटतं की ते कमी करण्याकरता सुद्धा प्रयत्न व्हायला हवेत, कारण अल्टिमेटली खऱ्या अर्थानं तिला सुख देण्याचं, प्रेम देण्याचा मार्ग तोच आहे. नाही मिळालं तर त्याला काही इलाज नाहीये, आम्ही आहोतच, आपण सगळ्यांना आहोतच, करू. पण तिला तिच्या कुटुंबाचं प्रेम कसं मिळता येईल, समाज तिला चांगल्या पद्धतीने कसा स्वीकारेल, आणि ती या सगळ्या घटनांच्या मधनं ती निगेटिव्ह कशी होणार नाही, तिचा माइंडसेट, याकडे आपण खूप लक्ष देण्याची गरज आहे. तुम्ही एक फार चांगलं उदाहरण सांगितलं एका अतिशय प्रतिथयश अभिनेत्रीचं. जेव्हा तिला हे अनुभव येतात तेव्हा खरंच आम महिलांचे काय अनुभव असतील आपण त्याची कल्पना करू शकतो. पण त्याचा मला नक्की अंदाज आहे. माझ्याकडे अशा अनेक महिला येतात की ज्या सांगतात की ताई, कोणाला सांगता येत नाही, बोलता येत नाही. खूप चांगली माणसं आहेत, समाजामधली लब्ध प्रतिष्ठित माणसं आहेत, कुटुंबामधली अतिशय उत्तम माणसं आहेत, आपली माणसं आहेत, पण ती जेव्हा वाईट वागतात, जेव्हा त्यांच्यामधला कधी राक्षस जागा होतो, कधी कधी
प्रॉपर्टी करता ते त्रास देतात, तेव्हा मात्र खूप वाईट वाटतं. या घटना घडतातच. याला सुद्धा उपाय आपण शोधले पाहिजे, याला सुद्धा पुढे घेऊन गेलं पाहिजे. मला माझा जो रेफरन्स आहे, मी जो आता देते आहे, तो अतिशय एका मर्यादित अर्थानं मी सांगते की ही देवी अहिल्याबाई होळकरांची आता त्रिजन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. आणि त्रिजन्मशताब्दी वर्ष आता पूर्ण देशभरामध्ये आपण साजरं करतोय. आपण बघा की एक अतिशय उत्तम राणी, जिच्या पुढे वैभव होतं, सगळं होतं. आयुष्यामध्ये घटना अशा घडल्या की ती एकटी 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 होत गेली. सुरुवातीला अतिशय कमी वयामध्ये तिला वैधव्य आलं. त्यावेळेला सती प्रथा होती. त्या सती जायला निघाल्या होत्या, पण सासऱ्यांनी अडवलं. त्यांच्या वेळेला त्या काळामधले जे प्रश्न ते मुद्दाम सांगते. एकीकडे सासरे म्हणत होते की तू जर सती गेलीस तर या राज्याला कोण सांभाळेल, आणि दुसरीकडं पद्धत होती की पतीच्या मागे सती जायचं आणि समोर पतीचं तिथं शव पडले समोर ठेवलेलं आहे. एकीकडे ती पतीला म्हणते की मी काय करू, मला तुमच्या सोबत यायचंय, ती पद्धत आहे, पण मला आता सासरे म्हणतात की जाऊ नकोस, मी काय करू. आपण लक्षात घेतलं असेल की त्यावेळेला सुद्धा इतक्या कमी वयामध्ये, वयाच्या 28-29 वर्षी पती जातो, त्यावेळेला सुद्धा ती त्याच्याकरता ती एकटीच होती मनानं. तिने निर्णय घेतला आणि मग ती थांबली. तिने सांगितलं की मी तुम्हाला नंतर भेटेन आता, आणि या प्रजेकरता मी काम करेन. कालांतरानं लगेचच काही दिवसानं ज्या सासऱ्यांनी पितातुल्य प्रेम दिलं आणि ज्या सासऱ्यांनी राज्यकारभार हाकायला शिकवलं, त्यांचा देहांत झाला. ते झाल्यानंतर स्वतःचा मुलगा आहे, मुलगी आहे, जावई आहे, नात नातू आहे, या सगळ्यांचं एकेकाचं आयुष्यातून जाणं झालं आणि त्या एकट्या झाल्या. पण बघा, मी हे मुद्दाम सांगितलं की हे मर्यादित प्रमाणात सांगितलेले मी. एकाकीपण जे आहे ते आयुष्यामध्ये एकही माणूस, नातेवाईक, कोणी सोबत नव्हता. आणि दरवेळेला जेव्हा असे मृत्यूचे प्रसंग आले त्यावेळेला त्यांना वाटलं की मी कशा करता जगू, माझ्या आयुष्यात काही राहिलंच नाही. कारण ज्या वेळेला पती गेला त्याच वेळेला त्यांनी आभूषण सगळे त्यांनी त्यागले होते, त्यांनी रंगीत कपडे त्यागले होते, त्यांनी सगळं त्यागलं होतं की मला यातलं काही नको. आणि त्यांनी हे सांगितलं होतं की मला राज्यकारभार जो करायचा आहे तो शिवभक्त होत्या, तर शिवाची आज्ञा आहे, त्याच्या नावानं मी त्याची आज्ञा घेऊन मी हा राज्यकारभार करेन. त्यानंतर त्यांनी अतिशय उत्तम समाजसेवेचं काम केलं. पाण्याची कमी होती, उत्तम विहिरी बांधल्या, अनेक तलाव बांधले, अनेक घाट बांधले, अनेक मंदिरांचं पुनर्निर्माण केलं, समाजकार्य इतकं उत्तम केलं. महिलांना त्या काळात त्यांनी खूप अधिकार दिले. मी आज मुद्दाम हे याकरता म्हणते की कधीतरी या विषयावर सुद्धा बोललं पाहिजे. त्यांनी महिलांना संपत्तीचा अधिकार दिला. त्यांनी सांगितलं की तुमचा संपत्तीमध्ये वाटा आहे. त्या काळामध्ये जर एखादी महिला असेल आणि तिला जर मुलबाळ नसेल आणि जर पती नसेल राहिला तर तिला काहीच अधिकार नव्हता. त्यांनी महिलेला अधिकार दिला की हे सगळं जे आहे हे तुझं आहे, तू तुझ्या मनाने दत्तक मुलगा मुलगी घेऊ शकतेस. मी जे सांगते आहे हे आजच्या काळाला जोडून चालणार नाही, 300 वर्षापूर्वीच आहे. त्यावेळेला त्यांनी त्या महिलेला दत्तक घेण्याचा अधिकार दिला. त्यावेळेला त्यांनी महिलांच्या करता त्यांनी पायावर उभं राहावेत म्हणून त्यांनी उद्योगधंदे उभे केले. त्यावेळेला त्यांनी महेश्वर उभं केलं, महेश्वरची उत्तम बाजारपेठ उभी केली. त्यांनी उत्तमपणे काम केलं. उत्तम त्या राजनीतिज्ञ होत्या. त्यांनी त्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने राज्यकारभार हाकला, आपल्या राज्याच्या सीमा विस्तारल्या, राज्याचं रक्षण केलं, आणि या पद्धतीनं अहिल्याबाई होळकरांनी जीवन जगलं. मी हे आपल्याला मुद्दाम का सांगते, आपल्या पण आयुष्यामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये निराशा येतेच. जेव्हा जवळची माणसं सोबत राहत नाही, जेव्हा एकटं माणूस पडतं त्यावेळेला कित्येक वेळेला वाटतं की मी कशा करता जगू, मी कशा करता इथं राहू. हा त्रास सहन करण्यापेक्षा आपण नसलेलं बरे असे नकारात्मक विचार मनामध्ये येतात. पण त्यावेळेला माझं आयुष्य हे माझं आयुष्य आहे, त्याला मी छान फुलवायचं आहे.
मला माझ्या आयुष्याची किंमत आहे ना, इतरांना नसेल, पण ज्या माणसांना माझ्या आयुष्याची किंमत नाहीये त्यांच्याकरता मी बघणार नाही, मी माझं आयुष्य फुलवेन. हा विश्वास आपण प्रत्येक महिलेच्या मनामध्ये आपण दिला पाहिजे. आणि मग हा विश्वास कधी येतो, तर ज्या वेळेला तुम्ही या सगळ्या गोष्टी सांगितल्या की ती एकटी नाहीये, आम्ही सगळे आहोत, ती अभया आहे, या भावनेनं काम केलं पाहिजे. आणि अभया म्हणून तिला सरकारनं स्वीकारलं पाहिजे. माझं नाव विजया आहे, तर बस एवढं नाव पुरे, आणि काही नको. मधलं नाव नको, आडनाव नाव नको, मी बाकी तर सगळं दूरच आहे. काय जात आहे, काय धर्म आहे, काही काही नको. एक माणूस म्हणून आम्ही तिला स्वीकारतोय ना, बघतोय ना, हा विचार केला पाहिजे. आणि हा विचार करूनच सरकारनं त्या अभयाकरता समग्र योजना तिच्या मानसिक उत्थानाकरता, आणि अर्थातच गरज जर असेल तर तिला बाकी अन्य मदती करता सुद्धा सरकारने जरूर जरूर पावलं उचलली पाहिजेत. आपण जो हा संवाद केला आहे, या सगळ्यामध्ये मी पूर्णपणे तुमच्या सोबत आहे. आपण या विषयामध्ये नक्की मिळून काही काम करूयात. तुम्ही आता खूप चांगले इथं उल्लेख केलेत, जे मला फार महत्वाचे वाटतात, की कठीण परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या, त्यातून खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या आणि खंबीरपणे जगणाऱ्या महिलांचा आपण इथं सत्कार केलाय. की आयुष्यभर कष्ट मागे एका दिवशी 500-500 पोळ्या केल्या, पण मागे हटले नाही कष्ट करताना. धोबी घाटावर कपडे धुतेत, पती तुरुंगामध्ये असताना मार्ग काढणाऱ्या छोट्या व्यावसायिक आहेत. स्वतःच्या दुर्धर आजाराशी लढताना उत्तमपणे उभं राहणं, मला हे फार महत्वाचं वाटतं. एखादा दुर्धर आजार झाला हे कळालं की त्याच दिवशी 50% आम्ही बसून जातो, आणि त्याच दिवशी आपल्या ऱ्हासाला आपणच कारणीभूत होतो. अशा महिला या ज्या उत्तमपणे लढतात त्या फार प्रेरणादायी असतात. स्वतःचं आयुष्य तर उत्तम करतात, पण इतरांचा सुद्धा त्या आधारस्तंभ बनून काम करतात. मित्र, अशा अनेक महिला बघितल्यात की ज्या महिलांनी स्वतःची किडनी आपल्या पतीला दिली आहे, आणि ती देऊन देऊन सुद्धा ना नवऱ्याला त्याचं काही आहे, ना कुटुंबाला काही आहे. ठीक आहे, मग दिली तर काय झालं, द्यायलाच हवं ना. कुटुंबाला कोण सांभाळणार, पोरांना कोण बघणार, काय फार तू मोठं काम केलं, अशीच असं म्हणणारा समाज आज पण आपल्या समोर आहे. आणि अशा अनेक महिला ताई मी बघितल्यात, रोज बघते आहे. खरं म्हणजे मला त्यांच्या धैर्याला सलाम करावा असा वाटतो. अहो, जर इतकंसं जर कापलं आणि इतकंसं रक्त आलं तर आपण 10 वेळा त्याचा बाऊ करतो की किती कापलंय मला, किती कापलंय मला, काम नाही करतायत. जी आपल्या शरीरातला एक अवयव काढून देते आणि जिच्या जीवाला सुद्धा जोखीम आहे, हे सगळं बघून सुद्धा ती ही जोखीम उचलते, अशा बाईला किती सलाम केला पाहिजे. पण आजही आपला समाज तिला किंमत देत नाहीये. अवयवदानाबद्दल जागृती करणाऱ्या महिला फार मोठं काम करतायत. दिल्लीमध्ये मी बघते आहे, दधीची नावाची एक संस्था आहे. ती संस्था अवयवदानामध्ये अतिशय उत्तम काम करते. त्यामध्ये सगळ्यात पुढं महिला आहेत. सोपं नाही आहे, कारण मुळामध्ये आपल्या शरीरातनं काहीतरी काढून देणं आणि नंतर काहीतरी काढून घेतलेल्या त्या शरीरावर अग्निसंस्कार करणं आम्हाला हेच मान्य नाही. आणि पहिले मान्य न करणाऱ्या कोण आहेत, चाली रीती परंपरा सांभाळणाऱ्या त्या महिला आहेत. तर महिलाच पहिल्यांदा नाही म्हणतात. अशा वेळेला त्यातून बाहेर येऊन आपलं अवयव दान करण्याकरता आग्रह धरणाऱ्या महिलांचं काम हे खूप मोठं आहे. आणि आपण या सगळ्या महिलांना जे उत्तेजन दिले, त्यांचं कौतुक केले, ही खूप छान गोष्ट आहे. मला असं वाटतं की अशा महिलांचा सन्मान करणं म्हणजे सगळ्या अभयांना हे वाटणं की मी एकटी नाहीये, माझ्या कामाचं कौतुक होऊ शकतं, मला जगाला बळ मिळू शकतं, आणि समाज माझ्याकडे एका प्रेरणादायी महिला म्हणून माझ्याकडे पाहू शकतो. हा जेव्हा विश्वास त्यांना मिळेल तेव्हा त्या स्वतः तर लढतीलच, पण त्या अशा अनेक महिलांच्या जीवनामध्ये प्रकाश दाखवतील, त्याबद्दल माझ्या मनामध्ये कोणताही शंका नाही. मला तुमच्या एका उपक्रमाचं खूप कौतुक करायचं आहे की एकटे पण पेलताना तुम्ही असं म्हटलात की महिलांच्या लैंगिकतेविषयी मार्गदर्शन करणारी तुम्ही कार्यशाळा घेतली. खरंच खूप मोठा विषय आहे, ज्या विषयावर कोणी बोलतच नाही.
आणि बोलायचं म्हटलं तरी कसं बोलावं हा पण एक मोठा प्रश्न पडतो. पण या विषयावर सुद्धा अत्यंत संवेदनशीलपणे बोललं पाहिजे जे तुम्ही केलंय. मला असं वाटतं की हे सुद्धा फार महत्वाचं आहे. आणि त्यासोबतच आपण गणेश मंडळांना सोबत घेऊन धार्मिक कार्यक्रमांच्या मध्ये स्त्रियांना सहभागी करून घेतलं. हा सुद्धा खूप मोठं आणि उत्तमपणे असं होणारं काम आहे. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, गेली अनेक वर्ष माझ्याकडं संक्रांतीचा कार्यक्रम होतो आणि या संक्रांतीच्या कार्यक्रमामध्ये सगळ्या अभया येतात. अतिशय जाणीवपूर्वक सगळ्या अभया त्याच्यामध्ये असतात. पण मी तुम्हाला पुढे हे पण सांगते की आजच्या कार्यक्रमाला आमच्या अभया आल्या आहेत हे मी सांगत नाही. मी हे याकरता सांगत नाही की पुन्हा त्यांना जाणीव करून देणं आहे की आता तुम्ही एकटे आहात ना, मग तुम्हाला मी बोलवते म्हणजे पुन्हा माझा ढोल मीच वाजवून घेणार आहे, हे नको आहे. त्यांनी यावं, त्यांनी छान गप्पा माराव्या, सगळ्यांनी बोलावं. एखाद्याने जर कोणी विचारलं उत्सुकतेपणे कोण आली ग ती, तर आपल्याला आपल्या भाषेमध्ये उत्तमपणे जसं सांगता येईल तसं सांगावं. पण मला तुम्हाला आवर्जून सांगावं असं वाटतं की अव्याहतपणे गेले 22 वर्ष मी या अभयांना मी माझ्याकडच्या संक्रांतीच्या कार्यक्रमांना उत्तमपणे आम्ही बोलवतो आणि आम्ही मिळून कार्यक्रम करतो. मला स्वतःला असं वाटतं की त्या अभया आहेत हे आम्ही म्हणण्याची गरजच नाही, इतकं त्यांचं जीवन सामान्य करण्याकरता आपण प्रयत्न केले पाहिजे. गेल्या 22 वर्षापासून हा एक छोटासा प्रयत्न मी करते. पण मला माहिती की वर्षातनं एक कार्यक्रम करून पुरेसं नाही होत. पण जो वेळ हातामध्ये आहे, जी क्षमता आहे, त्याला बघून वर्षातला माझा हा एक कार्यक्रम मी नक्की करते आणि त्याच्यामध्ये आमच्या अनेक अभया उत्तमपणे जोडल्या गेल्या आहेत. मला आज तुम्हाला सांगताना खूप छान वाटतं की माझ्या अशा अनेक अभया आहेत की ज्या आज पायावर छानपणे उभ्या आहेत आणि त्यांनी त्यांच्या एकटेपणाचं भांडवल नाही केलेलं आहे. त्यांनी त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचं उत्तम काम सुरू केलंय. माझी एक मैत्रीण आहे, तिच्याकडे अर्थातच तिला बाळ झालेलं नव्हतं आणि खूप एकटी झाली होती. कुटुंबानं पण बाजूला केलं होतं, समाजानं पण केलं होतं आणि त्याच्या विषयावर तिला इतकं एकटपणानं, इतकं त्या म्हणजे त्रास झाला त्या सगळ्यातनं की ती शेवटी घरातनं बाहेरच पडली. कारण हे सगळं सोसणं शक्य नव्हतं. पण मला आज सांगायला माझ्या त्या अभयाबद्दल सांगताना इतकं छान वाटतं की आज तिच्याकडं 30 मुलं, 30 मुलांची ती आई आहे. जी मुलं निराश्रित आहेत, जी मुलं अनाथ आहेत आणि काही मुलं अशी आहेत की ज्या मुलांना आई बाबा आहेत पण ते आपल्या मुलांना शहरामध्ये आणून शिकवू शकत नाही. त्या सगळ्या मुलांची आई ती झाली आहे. ती मला आता असं म्हटली की अहो गेले ते दिवस, त्यावेळेला मी खूप रडत होते. पण मला आता आनंद कळतोय की 30 मुलांची आई होणं किती मोठी गोष्ट आहे. काय करायचं एका मुलाची आई होऊन? एका मुलाची मी आई झाली असते, त्या कुटुंबाच्या चौकटीत राहिले असते, तेच करत राहिले असते. मला खरं तर ते पण करायचं होतं, पण दुर्दैवाने मला ते नाही करता आलं. पण आज या 30 मुलांच्या मध्ये मी अतिशय आनंदी आहे, मी खूप छान आहे. अशा पण अभया मी बघितल्यात की ज्या खंबीरपणे उभ्या राहिल्यात आणि ज्या समाजाच्या आज आधारवड बनलेल्या आहेत. मला असं पण वाटतं की प्रत्येकीनेच काही 30 मुलांना बघावं असं नाहीये, पण जिची जी क्षमता आहे, जिला जे आवडतं आहे, ज्या क्षेत्रामध्ये तिला गती आहे, त्या क्षेत्रामध्ये जाऊन तिने आपलं आयुष्य जगण्याचा उत्तमपणे आनंद घ्यावा. मला असं वाटतं की हा आनंद जर आपण तिला देऊ शकलो तर याच्याहून मोठं काही काम नाहीये. तिच्या आयुष्यामध्ये आनंद फुलवणं, एखाद्याच्या आयुष्यामध्ये आनंद फुलवणं हे पण सोपं नाहीये. पण तो जर आनंद आला तर याच्याहून अजून काही मोठं काम नाही असंही मला वाटतं आणि त्याकरता आपण उत्तमपणे प्रयत्न केला पाहिजे. पण मी तुम्हाला नाही सांगत आहे, मला जाणीव आहे माझ्या जबाबदारीची. राष्ट्रीय महिला आयोगाची मी अध्यक्ष आहे, अपेक्स बॉडी आहे आणि या विषयामध्ये राष्ट्रीय महिला आयोग जे काम करेल ते काम सगळ्या देशामध्ये जाईल. त्या कामाला उत्तमपणे जे एक वजन प्राप्त होणं असतं ते सुद्धा नक्कीच होऊ शकेल. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, राष्ट्रीय महिला आयोगाकडे एक फार मोठा मॅन्डेट आहे. अनेक विषयांच्या मध्ये व्यवस्थित अभ्यास करून, रिसर्च करून सरकारला रिकमेंडेशन देण्याचा अधिकार हा राष्ट्रीय महिला आयोगाला आहे.
आणि हे रिकमेंडेशन सरकार स्वीकारतं. आम्ही केलेले अनेक रिकमेंडेशन पुढं कायद्याच्या रूपामध्ये, परिपत्रकाच्या रूपामध्ये आणि अशा वेगवेगळ्या रूपांमध्ये सरकारनं स्वीकारले. फार मोठा अधिकार राष्ट्रीय महिला आयोगाकडे. तुम्ही आता जे इतके उत्तम सगळे जे विषय, मला छान एक नोट तुम्ही बनवून दिलेली आहे. ही नोट जर मला हिंदीमध्ये मिळाली तर या विषयामध्ये राष्ट्रीय महिला आयोग उत्तमपणे काम करेल. तुमची जी अपेक्षा आहे वेगवेगळ्या राज्यांच्या मध्ये यांना अभया म्हणावं, यांच्याकरता योजना बनवाव्यात आणि त्यांना स्वाभिमानानं, सन्मानानं, आनंदानं जगणं होईल अशा पद्धतीने करावं. या सगळ्या विषयामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पुढं राष्ट्रीय महिला आयोगानंच येणं गरजेचं आहे. आणि या सगळ्या विषयामध्ये मी उत्तमपणे या विषयाला पुढे नेईन इतकंच सांगते. हे काम एकट्या आयोगाचं नाहीये, एकट्या तुमचं पण नाहीये. या विषयामध्ये आपल्याला मोठं संघटन सुद्धा उभं करावं लागेल. त्याला चालना येण्याकरता एक जनशक्ती उभं राहत नाही तोपर्यंत त्याची ताकद सगळ्यांना समजत नाही. आपल्याला ती ताकद सुद्धा उभी करावी लागेल. ही ताकद संस्थांची आहे. ही ताकद ज्या महिला खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत त्यांनी दिलेली पण ताकद आहे. ही ताकद सरकारी संस्थांनी पण द्यायची आहे, सरकारने पण द्यायची आहे. मिळून जर हे आपण काम केलं तर मला हा विषय कुठंच अवघड वाटत नाही. तुम्ही छान उल्लेख केला. जे शारीरिकदृष्ट्या थोडेसे अडचणीमध्ये आहेत त्या लोकांना आपण दिव्यांग म्हणतो. आज तुम्ही बघा की खऱ्या अर्थानं इतके दिव्यांग इतके उत्तमपणे उभे राहिलेत. अभिमानानं ते सांगतायत की मी अपंग नाहीये, मी दिव्यांग आहे. आणि त्या दिव्यांग शब्दानंच त्यांना इतका जोश भरला आहे. ते आता खूप उत्तमपणे काम करतायत आणि त्या सगळ्या परिस्थितीमध्ये ते मी उत्तम काय करू शकेल, मी अजून चांगलं कसं पुढे जाऊ शकेल याचा विचार करतायत. असाच जर विचार आपण आपल्या या सगळ्या एकाकी जीवन जगणाऱ्या महिलांना अभयाकरता आपण जर करू शकलो तर हा खूप छान होईल. मला असं वाटतं की देशाची जी शक्ती आहे ती शक्ती देशाच्या महिला आहेत. आपण लोकसंख्या पुरुषांकडे 50% आपल्याकडं. आपली संस्कृती फक्त 50% बळ देणारी नाहीये. आपल्याकडं महिलांना विशेष स्थान दिलेलं आहे, देवीचं स्थान दिलंय. मी मुद्दाम सांगते हे. ते देवीचं स्थान का दिलं होतं तर या 50% अधिकार जे आहेत, हक्क जे आहेत त्याच्या पुढं आम्ही आहोत म्हणून ते स्थान होतं. आणि खऱ्या अर्थानं आपण जर आपल्या देशाचा इतिहास बघितला तर प्रत्येक वेळेला महिलांनी आपलं ते स्थान अबाधित ठेवलंय. बघा, गार्गी मैत्रीचं उदाहरण देतो, नंतरच्या काळामध्ये आपण जिजाऊचं उदाहरण देतो, झाशीच्या राणीचं देतो, अहिल्याबाई होळकरांचं देतो, सावित्रीबाई फुलेंचं देतो. खरंच या महिला आहेत ना की ज्यांनी आपल्या समाजाला उत्तमपणे सांभाळलंय आणि या देशाच्या या नेशन बिल्डर म्हणून या समोर आल्यात की नाही, तर ते आल्यात. आणि मला नेहमी असं वाटतं की महिला याच आपल्या देशाला उत्तमपणे सांभाळू शकतात. परवा आम्ही सहज बोलत होतो, आपण आपले देव बघतो, प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला कुठेतरी आपण बघतो की काय आहे इथं. सगळे देव आहेत बघा. त्या देवांना जनरली गणेश सोडता 2 हात आहेत. देवीला किती हात आहेत? अष्टभुजा आहे ती. ती अष्टभुजा काय? ती अष्टभुजा या करता आहे की तिच्याकडे अधिक ताकद आहे. मी जे म्हणतो ना की आपण विशेष आहोत, खरंच आपल्याकडे अधिक ताकद आहे. विचार करण्याची क्षमता वेगळी आहे, काम करण्याची क्षमता वेगळी आहे, कुटुंबाला सांभाळण्याची क्षमता वेगळी आहे, आपल्या मुलांना संस्कार करण्याची क्षमता वेगळी आहे, समाजाला एक दिशा देण्याची क्षमता वेगळी आहे आणि त्यातून देशाला पुढे नेण्याची पण क्षमता वेगळी आहे. अशा आपण सगळ्या जणी आहोत. मला आज खूप आनंद झालाय की इथं जेवढ्या महिला बसल्या आहेत ना, तर खरंच जर मोजलं ना तर मला असं वाटतं त्याच्यामध्ये एखादा पुरुष जास्त असेल महिलांच्या संख्येपेक्षा. मला याचा खूप आनंद झालाय. नाही तर महिलांचे कार्यक्रम तर महिलांनीच करा, पण त्रास कोणापासून होतोय कित्येक वेळेला, कारण दोघंच आहोत, महिला आणि पुरुष, तर पुरुषांकडनं पण होतो. त्यामुळं सगळ्याच गोष्टींचं जे काही सांगायचं आहे, जे काही आपल्याला सुचवायचं आहे, हे दोघांना सुचवायचं आहे. आज तेवढ्याच मोठ्या संख्येने पुरुष इथं आलेले आहेत. मला हे पण वाटतं की या विषयामध्ये काम करण्याकरता जेव्हा आमचं रथाचं एक चाक इतक्या चांगल्या पद्धतीने पुढे येतं तेव्हा आपण मागे कसं राहू शकतो.
त्यामुळे मीनाताई तुम्ही काळजी करू नका. हा विषय अतिशय उत्तमपणे सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाईल याबद्दल माझ्या मनामध्ये काहीच शंका नाही. मी शेवटी इतकंच सांगेन, मुद्दाम मला आज प्रधानमंत्र्यांचं एक वाक्य कोट करायचं आहे. गेल्या 10 वर्षामध्ये आपण खूप स्थित्यंतरं बघितली आहेत. महिलांच्या योजना, महिलांना पुढे नेण्याकरता बेटी बचाओ बेटी पढाओ अनेक अनेक योजना आल्यात. महिलांच्या जीवन बदलण्याच्या योजना, उज्ज्वला योजना असेल. आज तुम्ही बघा, मी हे मुद्दाम का बरं म्हणते आहे, मी याचा उल्लेख या करते आहे की तुम्हाला जर सरकार असं काम करणारं जर मिळालं, त्या सरकारकडनं आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता सोपं होतं. जेव्हा देशाचे प्रधानमंत्री हे म्हणतात महिलांच्या करता कि वो शक्ति है, वो सशक्त है, वो भारत की नारी है. वो शक्ति है, वो सशक्त है, वो भारत की नारी है. ना कम में ना ज्यादा में, ना कम में ना ज्यादा में, वो सब में बराबरी की अधिकारी है, बराबरी की अधिकारी है. तो हा अधिकार, हा आनंद, हे बरोबरीचं स्थान त्या महिलेला देण्याकरता आपण सगळेजण कटिबद्ध होऊयात. तुमच्यासोबत माझा पण एक खारीचा वाटा नक्की असेल एवढं सांगते आणि मी थांबते. खूप खूप धन्यवाद. खराच शब्द नाहीत की मी आभार मानेन आणि आभार मानणार पण नाही, कारण आपल्याच माणसाचे कसले आभार मानायचे. पण तुम्ही म्हणलात ना तसं मला 2 गोष्टी आभाराच्या भाषणात नसले तरी सांगते की आमच्याकडे अभयाची मीटिंग होते तेव्हा मी कधीच सांगत नाही की नवरा काय करतो, मुलं काय करतात. आपलं नाव फक्त सांगायचं. खरं म्हणजे आपली आयडेंटिटी आपलीच असते. माझं नाव मीना हीच माझी आयडेंटिटी आहे. माझा नवरा काय करतो, मुलं किती आहे त्याच्याशी काहीच जरूर नाहीये. आणि हे बायकांना खूप भावतं. आणि दुसरा जो तुम्ही कुटुंबाचा उल्लेख केलात की असं वाटतं की सगळ्या जगाने स्वीकारलं तर आपल्या माणसाने कौतुक करावं. आम्ही अभया सन्मानचा कार्यक्रम घेतला होता तेव्हा एका मुलीचा सन्मान करून झाला आणि ती खाली बसली आणि थोड्या वेळाने परत आली, म्हणजे पळत आली आणि म्हणाली की अध्यक्षांचं भाषण सुरू झालं तर ताई माझ्यासाठी एक करा. म्हणलं काय करू, मला पुन्हा एकदा माझं बक्षीस तुम्हाला देते, मला परत द्या. म्हणलं का ताई माझा नवरा आलाय. तिला एवढा आनंद झाला की जो नवरा आपल्याला विचारत नाही त्याच्या समोर मला बक्षीस द्या. आम्ही खरंच असं केलं. मी अध्यक्षांना विनंती केली की तुमचं भाषण 1 मिनिट थांबवाल का. त्यांनाही हे पटलं. तिला त्याच्यासमोर बक्षीस दिलं. तिला एवढा आनंद झाला. त्याला कुठेतरी कळलं, माहेरची लोक, सासरची लोक यांना कुठेतरी कळतं की अरे आपण जिला असं समजतो ना ती अशी तशी नाहीये, तिच्यामध्ये पण खूप ताकद आहे. त्याच्यामध्ये मी एक उल्लेख केला होता की आम्ही एका बाईचा सन्मान केला तर ती बाई स्मशानामध्ये लाकडं रचायची काम करायची आणि तिचं स्पेशलायझेशन ते असतं हे आपल्याला माहितीच नसतं. तर तिला मी असं विचारलं होतं की अंधारा रात्री खूप पाऊस पडला आणि एखादं प्रेत आलं तर तुला भीती वाटते का. ती म्हणते की नाही मला त्या स्मशानातल्या भूतांची भीती नाही वाटत, या तर पृथ्वीवर फिरणाऱ्या भूतांची भीती वाटते. बाई इतकी मी सक्षम आहे. आमच्या ज्या अभया आहेत ना त्या खरंच सक्षम आहेत. पण असं वाटतं ना की कोणीतरी पाठीवर थाप द्यावी. आज तुम्ही माझ्या पाठीवर थाप दिली की बरोबर आपण चालायचं तर माझं वजन अजून वाढलेलं आहे. वाढायला नकोय पण वाढलं एवढं मात्र खरं आहे. तुमच्या व्यस्त वेळात ना तुम्ही आलात, मी ऋणी आहे. आपला हा ऋणानुबंध असाच पुढे चालत राहील हा विश्वास आहे. आवडणार नाही पण मी गोगावले सरांचे मनापासून आभार मानते. ते कायम आमच्या पाठीशी असतात आणि त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की ते तुम्हाला योग्य रस्ता दाखवतात. आम्ही त्यांच्याशी अभया एकंदर त्यांचा गंभीर चेहरा आणि मोजकं बोलणं यामुळे मला फार भीती वाटली ती. पण त्यांच्यापुढे हा विषय मांडला होता. त्यांना जेव्हा त्यांनी अभ्यास केला आणि त्यांनी पटलं तेव्हा ते म्हणाले ताईंना सांगा जर हे तुम्हाला काम पुढे न्यायचं असेल तर ताईंना सांगा, आम्हाला योग्य रस्ता दाखवलेला आहे. खूप छान वाटलं की तुम्ही इथपर्यंत आलात. संस्थांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये खर्च करून येणं ही सोपी गोष्ट नाही हे मला माहिती आहे. तुम्ही सगळेजण आलात, हे आमच्या समोर तुमचे सगळ्यांचे अनुभव मांडलेत. मला कळलं की आपण करेक्ट ट्रॅकवर आहोत आणि आपण सगळे ताईंना आपण जे काही सांगितलं ते पुढे जाईल. फक्त मी सगळ्यांना एक वचन मागते की आमचा हात तुम्ही सोडू नका. आम्ही तुमचा हात सोडणार नाही आहोत. आपण बरोबर जायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.